बघा या आमच्या घरी रात्रीच्या पोळ्या उरलेल्या होत्या, तर आता त्या पोळ्यांचं मी बघा काय बनवून दाखवते तुम्हाला. रात्रीच्या बाशी पोळ्यांचा बघा अशा तळून घ्यायच्या त्यांना चांगल्या खरपूस. बारीक चिरलेला टमाटा, बारीक चिरलेली काकडी, बारीक चिरलेला कांदा आणि हे चिंचेचं पाणी, हे खोबऱ्याची चटणी, हे बारीक शेव, चला तर मी आज तुम्हाला जर रात्रीच्या बाशी पोळ्या उरलेल्या असत्या तर आपण त्याच्यापासून काहीतरी वेगळं बनवायचं असं मी बनवलेलं आहे. तर माझ्याकडे रात्रीच्या पोळ्या उरलेल्या होत्या, त्या मी तेलात तळून घेतल्या आणि आता त्याच्यापासून बघा मी आता काय बनवून दाखवते तुम्हाला. हे बघा अशा मी खरपूस त्या तळून घेतलेल्या आहे. तर बघा अशा मी तर त्याच्यासाठी मी हे बघा कांदा, टमाटा आणि काकडी चिरून घेतलेली आहे. तर आपण ती त्याच्यावर पसरवून घेऊ, अशी टाकून घ्यायची. कांदा, टमाटा, काकडी सर्व याच्यावर असं पसरून घ्यायचं. मस्त मस्त चिंचेची चटणी टाकायची. गोड ही चिंचेची चटणी मी गोड चिंचेची चटणी बनवलेली आहे, गोड आंबट अशी. ती त्याच्यावर टाकून घ्यायची. वरतून आपली अशी खोबऱ्याची चटणी, तिखट हिरवी मिरचीची चटणी बनवलेली मी, ती थोडी थोडी टाकून घ्यायची अशी. थोडी बारीक बारीक आपली घरातली चटणीवर टाकून घ्यायची वरतून. वरतून शेव, बारीक फिक्के शेव घेऊन यायचे, ते वरतून. बघा झालं बनवून तयार. इतकं टेस्टी लागतं ना, तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. चला तर मग या खायला. मित्रांनो नमस्कार. व्हिडिओ पाहून मला लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.